हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. देवघरामध्ये देव कोणत्या देवाचे शेजारी असावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवघराची दिशा, तर देवघर घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात असावे. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देव पंचायतन पद्धत शास्त्रात पंचायतन मांडणीला खूप महत्त्व आहे. यात मुख्य कुलदेवता आणि चारी बाजूने विष्णू, शिव, गणपती आणि सूर्य या देवाची यांची मांडणी केली जाते. गणपतीचे स्थान हे गणपती हा प्रथम पूजनीय आहे. त्याला नेहमी देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताच्या स्थान द्यावे. गणपतीची मूर्ती बसलेल्या स्वरूपात असावी. कृष्ण देवता आणि कुलदैवत आपल्या घराच्या कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती देवाच्या मध्यभागी किंवा वरच्या स्थानी असावे. त्यांच्या आशीर्वादानेच घर चालते. मूर्तीचा आकार आणि संख्या देवघरात मूर्ती खूप मोठ्या प्रमाणात नसाव्यात. साधारण 2 ते 4 इंच इतक्याच असाव्यात. तसेच एका देवाच्या 2 मूर्ती नसाव्यात. शंखाची जागा ही शंख महालक्ष्मीचा भाऊ आहे. शंख नेहमी देवाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला ठेवावा. त्याचे टोक म्हणजे टोक असं देवाच्या दिशेला असावे व कलश स्थापना आणि कलश नेहमी देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा. कलश हा वरुण देवतेचा प्रतीक आहे. तो घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवतो व दिव्याचे स्थान हे तेलाचा किंवा तुपाचा दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला असावा. देव कधीही म्हणजे असं हे करू नका की देवाच्या ह्या साईडला ठेवायचं का त्या साईडला. एकाच जागा ठरवून आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला असावा दिवा. दिवा कधीही विझू नये याची काळजी घ्यावी. देवाची घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि देवांचे लक्ष आपल्याकडे वळते. म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना त्यांच्यासमोर खडीसाखर, लोणी हे रोज प्रसाद म्हणून ठेवावा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळाच्या राशीत ठेवावी. यामुळे घरात आपल्याला बरकता येते. धनधान्याची आपल्याकडे रास राहते. त्यामुळे ही धान्यात आपल्या तांदळाच्या राशीत ठेवावी. आणि शालिग्राम हे विष्णूचे रूप मानले जाते. त्यांना आपण तुळस अर्पण करायची आहे. देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे. यांनी घरात नेहमी आपल्या लक्ष्मीचा वास राहतो. देवघर थोड्या उंचीवर मांडावे म्हणजे छोटासा ओटा किंवा चौरंगावर ठेवावे. तुम्ही पूजा करताना देवाचे चरण तुम्हाला सहज दिसतील अशा पद्धतीने देवघर ठेवावे. देवघर बेडरूममध्ये कधीही ठेवू नये. पण तुमचे घर फारच लहान आहे तर पर्याय नसेल तर देवघर एका बाजूला ठेवावे. म्हणजे तुम्ही झोपताना पाय वगैरे देवाकडे येणार नाही ह्याचे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवायचे आहे. आणि देवघराची मांडणी ही देवघरात बाजूला एका साईडलाच पहिलेच बाजूला करायची. तिथे एखादा पडदा वगैरे लावून तुम्ही असे एक साईड करू शकता. आणि देवघरात म्हणजे मांगल्याचे प्रतीक म्हणून कलश भरून ठेवायचा आहे. आणि आपल्याला म्हणजे देवघरामध्ये भंगलेल्या मूर्ती वगैरे फोटो खराब झाले असेल तर ते ठेवू नये. अशा प्रकारे देव कुठे मांडावे आणि काय नियम पाळायचे आहे, आपल्याला भरभरून देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो हे आपले नियम पाळले गेल्याने. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.